नमस्कार. शुभ दुपार मित्रांनो. दुपारचे 3 वाजलेत. कुंदन शेठच्या घरी आलो होता. निघते आत्ता गाडीवर जायला. गाडी तर आपली 2 दिवस झाली, म्हणजे शनिवारी रात्रीच भरून बाहेर आली आहे. काल माझा जरा एक घरचा प्रोग्राम होता, त्याच्यामुळं काल काय निघता नाही आलं रविवारी. तर आता निघते. मँगलोरचं लोडिंग आहे आपलं. कुंदन शेठची गाडी घेऊन जाणार आहे आता, 2 व्हीलर. परत शिरवळला आणि तिथून पुढं आपला प्रवास चालू. तर एक तर पहिले 2 दिवस झाले आपल्याला निघायला, उशीर झाला. कालच निघायला पाहिजे होतं, पण जरी घरी कार्यक्रम असल्यामुळं सगळाच प्रॉब्लेम झाला. तर काही हरकत नाही. आता आज जरी निघालो तरी आपण मंगळवारी बुधवारी गाडी खाली करू. बुधवारी लगेच गाडी खाली होईल. आता काय आपलं नेहमीसारखं संध्याकाळीच निघतो, कारण की तुम्हाला माहिती आहे उष्ण तर भयानक चालू आहे. त्याच्यामुळं दुपारी निघून काय नाही. तर निघूयात मित्रांनो. येतील कुंदन शेठ आता खाली. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. किनीच्या टोल नाक्यावर पोचलो आम्ही. अंडा भुर्जी खाल्ली आज, कारण की 2-3 दिवस झालं नॉनव्हेजच खातो आहे. त्याचा 8 पण नॉनव्हेजच आहे. पण आज असं म्हणजे रोटी वगैरे काय खायचा इच्छा नव्हती. शेटला पण भूक नव्हती जास्त, त्याच्यामुळं दोघांनी पण अंडा भुर्जी वगैरे खाल्ली. मागच्या साईडला गाडी दिसती बघा आपली. या साईडला टोल नाका आहे. आज रात्रभर चालायचं. आता बघू कुठपर्यंत पोचू, कुठपर्यंत नाही, पण 100% याला पुढच्या अलीकडपर्यंत जायचं. तर निघूयात मित्रांनो. शेट पैसे घ्यायचे, पाणी घ्यायचे, जरा पाणी संपलं आपल्या गाडीतलं. पाणी घेऊयात पुढं आणि निघूयात मित्रांनो. रात्रीचे 2:45 वाजलेत. आत्ता पोचलो आहे बागेवाडीच्या टोलवर. जरा झोप यायला लागली होती. चहा वगैरे घेतला मस्तपैकी. जरा तोंड वगैरे धुतलं. मागच्या साईडला टोल नाका दिसतं. जरा 2 दिवस जरा झोप नव्हती झाली. घरी कार्यक्रम होता, त्याच्यामुळं उशीर होत होता. त्यामुळं जरा झोप येत होती. आता जरा फ्रेश झालो, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आता निघूयात. बघूयात कुठपर्यंत जायचं वगैरे नक्की नाही, पण कमीत कमी आपला धारवाडवरून टर्न घेऊन पुढं बघू. राजस्थानी धाबा, नाही तर त्याच्या पुढं जाता आलं तर तिथपर्यंत जाऊ. आता जरा फ्रेश झालो, त्यामुळं काय वाटत नाही. तर जाऊया. शेट झोपलेत मस्त निवांत. नंतर सकाळी उठून ते घेतील. निघूयात मित्रांनो. संध्याकाळचे 5 वाजलेत. निघालो आता आम्ही. गरमी आहे ना, एवढी भयानक म्हणजे भयानक आहे ना, की सांगताच येत नाही. सगळं अंग भिजलंय बघा माझं. खूप म्हणजे खूप गरमी आहे. तरी संध्याकाळचे 5 वाजलेत, तरी काय उष्णता अजून कमी होईना. रात्रीचं पण तेच हाल होणार आहे जरी, पण रात्रीचं थोडा फरक पडत. अजून आत्ता एवढंच नाही, जरा गारठा वाटणार, पण 8-9 वाजल्यानंतर थोडी हवा जरा चांगली वाटेल. भयानक हाल आहे. तिथं आम्ही थांबलो होतो, तिथं तर फॅन लावून पण काय उपयोग नाही, एवढी गरमी होती. आता या परत खालच्या साईडचा माल भरायचा नाही. आता जोपर्यंत पावसाळा चालू नाही होत तोपर्यंत या साईडला यायचंच नाही. म्हैसूर वगैरे त्या साईडलाच पाळायचं, कारण की भयानक म्हणजे भयानक हाल आहे. चुकी केली खरंच एवढा दिवस येऊन सुद्धा. पप्पू सांगत होता खूप गरमी आहे म्हणून, पण ऐकलं नाही. ऑर्डर पण नव्हत्या दुसऱ्या. 1 दिवस थांबून भरले असते तर भेटले असतं म्हैसूर वगैरे. पण शेवटी आता आलोय. आता आलं तर जायला तर लागणार. निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो जरा वातावरण शांत झाले, तरी थोडीफार गरमी वाटतेच अजून.
कसं वाटतंय? एवढा वारा आहे ना, माझा मोबाईल पण साईडचा ब्रिज बंद केला आहे. एकाच साईडने दोन्ही साईडचं ट्रॅफिक सोडत. जरा पावसाचं पण वातावरण झालंय. पाऊस पडला तर जरा थोडं वातावरणात बदल. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत. पोचलो आहे आपला मँगलोरला MRPच्या पंपात. डिझेल फुल करते. पुण्यात टाकी फुल केली ती, त्याच्यानंतर डायरेक्ट इथं. आता आपल्या पुण्यात महाराष्ट्रात डिझेल स्वस्त आहे कर्नाटकपेक्षा, त्यामुळं तिथंच फुल करत आहे. आता काय इथून फक्त 11-12 किलोमीटर जायचं. लवकर पोचलो आहे यावेळेस. 4 वाजता वगैरे, 4-4:30ला तिथून जागेवरून निघालो होतो. सकाळी अक्कलगट्टीला येऊन झोपलो मी 5ला, कारण की झोपर कंट्रोल होत नव्हती, त्यामुळं जास्त रिस्क नाही घेतली. 5लाच येऊन झोपलो. नंतर कुंदनशेट वगैरे कधी उठून गाडी घेतली आणि याला पुढचा घाट वगैरे खाली उतरून आले. त्याच्यानंतर दुपारी उठलो. आता रात्रीचं जेवण मयूर ढाब्यावर केलं मित्रांनो. रात्रीचं आता शक्यतो आहे ना, हे काढता नाहीत आपल्याला व्हिडिओ रात्रीचं जेवताना, कारण की आहे ना सगळीकडं IPL चालू असल्यामुळं जो तो आहे ना मोबाईलमध्ये IPL बघत असतो. तर चुकून जर आपल्या व्हिडिओ काढताना आवाज वगैरे आला तर कॉपीराईटचं पडतात, त्यामुळं व्हिडिओ काढत नाही शक्यतो. मग रात्री पण गाड्या आहेत MRPला. आता जाऊयात, बघूयात कितवा नंबर आहे. पहिलाच नंबर लागला पाहिजे, कारण की भयानक म्हणजे भयानक गरमी आहे. आत्ता पण म्हणजे आत्ता कुठं जरा नॉर्मल वाटत आहे, नाहीतर 10 वाजल्यानंतर म्हणजे जरा नॉर्मल वाटायला लागला, नाहीतर भयानक गरमी होती मित्रांनो. जरा टायर वगैरे चेक केले. आता काय इथून 12 किलोमीटर आहे फक्त देवकरान पहिला नाही तर दुसरा नंबर लागो, म्हणजे 12 वाजेच्या आत आपली गाडी खाली होती, म्हणजे लगेच खाली झाल्या निघून जायला. बघूयात आता पोचूयात मित्रांनो. डिझेल फुल करूयात आणि पोचूयात मित्रांनो. आता पुढच्या ब्लॉगला तुम्हाला बघता येईल की आपली गाडी कधी खाली झाली काय ते. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद. खडे काढत होतो त्याच्यामुळं खूप हातात होते. शुभरात्री मित्रांनो.